बरं का. आणि 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या हीच गोष्ट असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी बायका नोकरी करून नवऱ्याला पोषित होत्या. तर नोकरी असं नाही पण धंदा करून पोषित होत्या. तर आंबुली म्हणजे बायको, आंबुला म्हणजे नवरा. आंबुली जोडे आंबुला खाय म्हणजे आगरी बसून खातो. आणि एक भविष्य असं आहे युरोपियन तत्वज्ञानाचं, सोशल फिलॉसॉफरचं. तो काय म्हणतो, 21व्या शतकामध्ये उलट होईल. फॅमिली बाई मिळवती राहणार, नवरा घर काम करेल सगळा. आपण जगणार आहोत कोणी कोणाला ठेवू. हा लक्षात ठेवा, सगळी कामं तुला करावी लागतील, भांडी घासणं सुद्धा. बरं का. हो जुनं आमच्याकडनं पगार आणि बिनपगारी नोकर. ते मला एक विनोद आठवतो बरं का, गमतीचा आपला. हरिनारायण आपट्यांचा विनोद आहे हा. एक ग्रस्त रिटायर झालेला ICS ऑफिसर बागेमध्ये काम करीत होता. आता त्या काळचं ICS म्हणजे काय हो, भयंकर असते. तेव्हा एक श्रीमंताची बाई त्याच्या बायकोला भेटायला आली. हा आता ती अर्धी चड्डी घालून पाणी पिणी घालत होता बागेमध्ये. तेव्हा बाई गेली आतमध्ये, त्यांचं बोलणं झालं त्या मालकिणीशी. आणि बाहेर आल्यानंतर बरं का, तिला काय वाटलं की हा माळी नौकर ठेवलेला आहे. बरं का. तेव्हा त्यांनी विचारलं, काय रे म्हणले, तू आमच्या घरी काम करशील का. त्यांचे कर्मविकीत विनोद फार छान यायचे बरं का हरिनारायण. तर तो म्हणलं, काय काम आहे बाई. नाही म्हणलं, काय घरचं काम, थोडस बागेला पाणी पिणी घालणं. पण तो काय म्हणला, नाही बाई, मी यांचं कर्ज घेतलंय, मी जन्माचं बांधलेलो आहे ना म्हणाला. ही बाई तेवढ्याच आतून आली, अहो ते माझे यजमान आहेत म्हणे. हा तिथं सगळं मोठा असा प्रसंग यायचा मग कळला नाही का. सांगण्यात हेतू काय, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हा झोपून जातो. हा जो परमात्मा आहे हा झोपून जातो. तिला काम करायला सांगतो, आपण झोपून जातो. आणि ही रात्रभर घर सांभाळते म्हणाले, कारण तो निजलेला आहे. आणि तो जागा झाला कि मग तिला वेगळं पण आवडत नाही, मग त्याच्याशी तादात्म्य होऊन जाते. परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली की शक्तीचं महत्व संपलं. परमात्मा करता अरे यार, नुसतं ऐकायला मजा वाटते. ज्याच्या जीवनात आलं की परमात्मा करताय, काय त्याचं तेज असेल नाही का. आणि तुम्हाला मी सांगितलं, आपण प्रार्थना करावी. हे मी लक्षात ठेवा. आपण मला हे पाहिजे, मला असं पाहिजे, मला ही नोकरी पाहिजे, मला हे नवरा बायको पाहिजे, सांगावं मनापासून. आणि म्हणावं की करता खरा तू आहेस, माझ्या मनात नसलं तरी तू कर खर. बरं, म्हणजे मग तो बरोबर तुमच्या प्रारब्धात फरक करून देतो. तो धीर निघाला पाहिजे. इथे की नाही, इंतजार, वाट पाहण्याची फार ही आहे की नाही, तो बरोबर करणार आहे, कारण माझा मालक आहे तो. ते म्हटल्यानंतर तो कशाला. महाराज म्हणायचे, हे म्हणजे भगवंताच्या कडेवर बसणं आहे. तो बरोबर तुम्हाला योग्य मार्गाने. मातेची एक खांदी बाळ नेणे शीण, भावना त्या भिन्न मुंडावया. तुकाराम बाबांची किती कमाल आहे बघा. तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा गुर्रा ना. नाही कसा असेल, एकदा तुला दिलाय ना, ते दिलं म्हणजे दिलंय, मग भानगड नाही असं. तेव्हा आता प्रकृतीचं जे वर्णन आहे ते वर्णन हे सगळं असं. बरं, त्याला ऐश्वर्य का म्हटलं. प्रत्येक माणसाच्या अंगी काही शक्यता असतात. हा आपण काढलेला पोटेन्शियलिटीज, सुप्त शक्ती त्याच्या अंगी ज्या असतात. आपल्या अंगी जी परमार्थाची सुप्त शक्ती आहे ना, ती हे साधू संत जागी करतात. दुसरं काय असतं त्यांचं. त्यांचं सगळं तुमच्या जीवनावर जर अंमल असेल तर तो या करता असतो, त्याला तयार करण्याचं. बरं, एक सहज आठवलं, 2 मिनिटं सांगतो. एक ग्रस्त होते महाराजांच्या जवळ. त्यांच्या आईने मरायच्या वेळेला त्यांना महाराजांच्या पदरात घातला, गोपाळराव मंजिरे नावाचा. तर ते पुढे, मी दादरला राहत असे तेव्हा ते माटुंग्याला राहत असे. त्यांचा मुलगा नोकरीला होता. त्या चरित्रात अशी गोष्ट आहे, त्या लग्नाची आदला बदल केली बघा ते ग्रस्त. तेव्हा ते रडायचे. एवढा 60-65 वर्षाचा मनुष्य रडायचा. आम्ही महाराजांचं ऐकलं नाही हो म्हणाले. काय करावं कळलं नाही म्हणले त्यावेळेला. तर झालं काय, त्याला ती एक गोरी मुलगी पाहिजे होती आणि ही काळी होती. महाराज तेच नाही करतो
महाराजांच्या अतिशय निकट असे तो, आईने पदरात घातलेला, अक्षरशः पदरात घातला हा महाराजांच्या ओटीत त्याला मुलगा हा. तेव्हा महाराज काय म्हणाले की मला काळी मुलगी नको म्हणाले. बरं का, तर महाराज काय म्हणले, अरे माझी बायको आंधळी नाही का? तर तो काय म्हणला, तुम्ही साधू आहात हो, तुमचं काय म्हणाला, असं बोलला. इतकं इंटिमसी, इतके आपले पण होतं महाराजांशी. त्यांनी हा महाराजांशी अतिशय नम्रतेनं लोक वागत तिथे हा असा. बरं का, पुढे जायचा प्रसंग आहे. तर तो काय सांगायचा, बाई काळी होती, मुलं छान होती, त्यांचं लग्न झालं, आमचं ते शिक्षण झालं. तर तो काय म्हणाला, ही देवता आहे देवता, ती निजली जर असेल तर मी मनाने तिला नमस्कार करतो म्हणाला. इतकी म्हणाली कुटुंबाची सेवा करते, काय सांगू तुम्हाला. घरात सगळ्यांनी जेवल्याशिवाय आपण अन्न खात नाही, कोणी आजारी पडला तर रात्रंदिवस खपते. इतकी ती रागवलेली मी पाहिलीच नाही म्हणाली. हा काय असेल मला, अरे काय सौंदर्य सुंदर घेऊन जाता, आतमध्ये काय आहे बघा ना, नाही का. आणि हे सत्पुरुष करतो. सत्पुरुष काय करतो, शेवटचं कल्याणाचं काय, तुझा संसार सुखाचा व्हायला पाहिजे. आणि आता 3 गोष्टी मी सांगितल्या ना, युरोपियन लोकांनी सांगितलेल्या, नाही का, राहतील का लक्षात. आपले पण म्युच्युअल डिपेंडन्स, एकमेकावर अवलंबून, आणि तिसरं सोय, नाही का, सोय पाहणे. एनिवे ते काय माझा विषय नाही आजचा, सहज आठवडून सांगितलं. पीपल गेम्स विच पीपल प्ले, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. असं सांगण्याचा हेतू काय, त्या प्रकृतीचं वर्णन करताना 3 गोष्टी लक्षात ठेवा आपण. काय आहे, पहिलं जर असेल तर हे विश्वचक्र जे निर्माण झालंय ते चक्र आहे, त्याच्यावर कालाचं स्वामित्व आहे, काल चक्र असंच म्हणतात. आणि वेळेच्या बद्दल 2 असे थिअरीज आहेत, सिद्धांत. एक लिनियर थिअरी ऑफ टाइम, काळ सरळ जातो, कम्युनिस्टांचं फॉर एक्झाम्पल. जे जडवादी आहे ते म्हणतात काळ सरळ जातो, तो उलटा सुलटा चक्राकार नाही. आणि सगळे आयडियलिस्ट म्हणून जे आहे ते सगळे म्हणतात काल हा पुन्हा पुन्हा तोच. नीचैर्गच्छत्युपरिच दशा चक्र नेहमी क्रमेण. मेघदूतामध्ये हा जो आपल्यावर प्रसंग आलेला आहे तो यक्ष म्हणतो की माहे कालचक्र आहे, चक्र जसं फिरलं म्हणजे वरचं खाली, खालचं वर होतं, तसं चांगला काळ वाईट काळ हा चक्रासारखा फिरतो, असं आपलं म्हणणं. तेव्हा पहिली गोष्ट जर असेल तर कालचक्र म्हणजे विश्व. चक्र म्हटल्यानंतर त्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, कारण तो संकल्प आहे. कल्पनेला, मग ती ईश्वराची असो तुमची आमची असो, कल्पनेला महत्व आलं की जे प्रत्यक्षात नाही ते माझ्या कल्पनेनं मी ठरवतो, त्याला एक पुढचा काळ असतो आणि त्याप्रमाणे घडून आलं किंवा कल्पना ठरली. याला आपल्याला आठवत असेल, सायंटिफिक मेथड सांगताना पलीकडच्या रविवारी मी हायपोथेसिस म्हणून एक विषय सांगितला. अभ्युपगम, कारणाची कल्पना करणं आणि ते कारण खरं ठरलं की ॲटम बॉम्बचं एक्सप्लोजन करताना एक ग्रंथच आहे बघा, ब्राईटर दॅन 1000 सन्स म्हणून. बरं का, आर्थर सलिव्हन मला येऊन का, तेव्हा त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की ऑपेनहाइमर हा होता तरुण मनुष्य, अतिशय विद्वान, आणि त्यांनी ते सगळं बनवलेलं. तर तिथून त्या एका दूरच्या बेटावरती लावली आग आणि अशा अस्वस्थ मनस्थितीत पाहत होते. आपण जे कार्यकारण भाव ठरवलाय तो खरा ठरतो का नाही, टेस्ट होती. संबंध जगाचं भविष्य त्यावर अवलंबून होतं. कारण ते V1 V2 जर्मनीने काढलेच होते आधी. तेवढ्यात ऑटो हान म्हणून जो तो पळाला, तो त्याच्यामधला होता. तो जर्मनीला पळाला नाही तर त्याला धरलाच असता त्याने, हिटलरने. तर तो पळाल्यामुळे आणखी ते लांबणीवर पडलं. जर हिटलरच्या हाती ॲटम बॉम्ब लागला असता, अरे आज आपण बसलो कुठच्या कुठे झालं असतं, काहीतरी निराळं जग झालं असतं, लक्षात ठेवा आपण. पण सारखं हृदय धडधड करीत होतं, काय होतंय काय होतंय काय होतंय. आणि ज्या वेळेला ते उसळलं आणि ती प्रकाशाची छत्री निर्माण झाली, त्यावेळेला भगवद्गीतेतला श्लोक म्हणाला तो, बरं का, की सहस्र सूर्य एकदम उगवले तर जो प्रकाश पडेल त्यापेक्षा हा प्रकाश जास्त आहे. यदि सूर्य सहस्रस्य युगपत म्हणजे एकदम भवेत उत्थिताः, एकदम. तर काय ते म्हणजे कठीणच होतं सगळं. मला सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तेव्हा कल्पना खरी केव्हा, मी कल्पना केली आणि खरी ठरली.
ती आपली कल्पना देवबुद्धीला धरून असल्यामुळे आपल्याला भविष्याची जाणीव नसते. आपण बाहेरून पाहतो नसतो. श्रीमंत आहे बा, चांगलं स्थळ आहे, या बरं का, अरे पण पुढे काय होणार आहे तुला कल्पना आहे का? त्या मंजिराचं मी सांगितलं ना, मुलगी काळी होती पण किती सुखाचा संसार झाला. रडायचा मी सांगितलं ना, तो काय महाराजांनी कल्याण केलं म्हणाले ऐकण्यामध्ये. माझा तो विषय नव्हे, पण सत्पुरुष काय करतो ते भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे, तो भोगायला. महाराज एकदा म्हणाले, समजा त्याला नवं ज्वर आहे आणि आज परिस्थिती त्याला घरी बसण्याची नाही, तर म्हणजे महिनाभर लांबी राहा, नाही तर दुसऱ्यावर घालील, नाही तर आपण भोगी. एकदा असं म्हणाले, एक अतिशय उत्तम पुढारी आहे आणि त्याला तापाचा योग आहे, पण कार्य मोठं आहे, तर त्याचा रोग त्याचा ताप तो दुसऱ्यावरती घालेल गुरु आणि त्याला भोगायला लागेल. इतकंच नव्हे, युरोपियन संतांचे अशा गोष्टी आहेत की याचा रोग त्या पशुवरती घातला त्याने, म्हणजे पशुला भोगायला लावला. आता कुत्रा लग्न झालं सिद्ध, हो माणूस चांगला राहिला की नाही. माझ्या म्हणण्यात त्यांच्या शक्ती विलक्षण असतात, त्यांचं काय सांगावं आपल्याला, सांगण्याचा हेतू तो नव्हे, तर ही प्रकृती जी आहे ही त्याला अनुसरून करते. म्हणजे ह्या जगामध्ये ठरलेल्या गोष्टी आहेत. कालचक्र आहे, तुम्हाला माहिती आहे ना, एक भृगुसंहिता म्हणून एक ग्रंथ आहे बरं का, त्यामध्ये 250 वर्षाचं सायकल आहे, चक्र आहे. 250 वर्षानंतर तीच माणसं, तेच कुंडली सगळे पुन्हा येतात. आपली कुंडली त्यात सापडली मात्र पाहिजे. त्याचे ते जुनी भाषा संस्कृत श्लोक असतात. मी आपल्याला एक उदाहरण मागे सांगितलंय बघा, रोज नवीन कुठला अनुभव गोष्ट नाही का, नाही का. आणि आता माझा मेंदू लटपट करून लागलेला आहे. पण इथे एक शिंत्रे म्हणून ग्रस्त होते, हायकोर्ट प्लीडर, ते आर्यन स्कूल आहे ना त्याच्या फाउंडर पैकी होते, बॅरिस्टर जयकर शिंत्रे. तर ते वकील होते. तेव्हा त्यांना त्या एकाने भृगुसंहितेची कुंडली दिली. खरी भृगुसंहिता छापलेली आहे ती नाही म्हणतात बा, काही लोकांजवळ आहे म्हणतात. आपण त्या भानगडीत पडू नये गोष्टी सांगत असताना, नाही तर पत्ता द्या हो काय, आणि ही भानगड नको आपली काय, नाही का. तर त्यामध्ये असं होतं बघा, त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आणि यांचं 60 वर्ष वय झालेलं वकील उत्तम, त्यांचा भाचा माझा क्लासमेट म्हणून त्याच्याकडे मी जात असे गिरगावमध्ये लॅमिंग्टन रोडला. तेव्हा असं एक गंजेफरा घालून असायचे, तोंडावर देवीची वन, अगदी साधा मनुष्य. तर त्याच्यात असं आलं, 60 वर्षानंतर राजचरकरी म्हणजे राजाची नोकरी, आणि त्यावेळेला प्रिव्ही काउन्सिल 60 वर्षाच्या वर देत नसत. ठरलेला कायदा की जज व्हायचं म्हणजे 60च्या आतच पाहिजे बरं का, कारण निर्णय शक्ती क्षीण होते असं आपला समज. आणि त्याच्यामध्ये तर आलं जालचक्री. तुम्हाला खरं वाटेल का, त्यांना 3 वर्ष जज होते, राजचरकरी मिळाले. असं ते हे सांगण्याचे हेतू काय की त्या सायकलमध्ये चक्रामध्ये तेच तीच माणसं, तीच जीव यायचे, त्यांचं प्रारब्ध त्याप्रमाणे ठरलेलं, तसं तसं घडत जायचं. याचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ असा आहे की या विश्वाला एक ईश्वराची प्रेरणा आहे बरं. ईश्वराची प्रेरणा असल्यामुळे ईश्वराची सत्ता काम करते शक्ती रूपानं, त्याच गोष्टी घडत जातात. महायुद्ध व्हायचं म्हणजे ठरलेलं. तुम्हाला माहिती असेल दुसरं महायुद्ध, तो नॉस्ट्राडामस नाही का, त्याचं आहेच की पुस्तक, त्याने असं स्पष्ट दिलेलं आहे, गरुड आणि अस्वल याचं युद्ध होणार आहे. गरुड म्हणजे जर्मनी तुम्हाला माहिती आहे, आणि अस्वल म्हणजे रशिया, यांचं युद्ध व्हायचं आहे म्हणून त्यांनी म्हटलेलंच आहे. त्यामध्ये सांगण्याचं आहे तेवढं. अरविंदांनी नाही का सांगितलं की हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळणार आहे, यात शंकाच नाही. आणि दुसरी एक त्यांनी गोष्ट सांगितली ती सांगून ठेवतो, ती लक्षात ठेवा. या देशावर ईश्वराची कृपा आहे आणि अनुभवाला येतच आहे आपल्या, नाही का. असं काही जरी झालं तरी आपली स्थिती फारशी खालीवर होत नाही, आहे तसं जातो आपण. अहो नाही का, नाही भलतं काही झालं तर काय करायचं. बाकी आता महागाई होऊ लागली ही गोष्ट खरी आहे, त्या मानानं पगारही वाढतोय म्हणजे. पण त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सांगण्याचा हेतू आपल्याला एवढाच की या सगळ्या कार्यक्रमामध्ये ईश्वराचा हात आहे, म्हणून राम करता आहे की त्याच्या संकल्पाने ही शक्ती काम करते. आणि तिसरी गोष्ट, या शक्तीचं कार्य ईश्वरोन्मुख आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ईश्वराकडे ढकलण्याचं आहे. यालाच उत्क्रांती असं म्हणतात.
की आपण हे जे जगात जगतो हे नुसतं माणसा म्हणून जगत नाही, आपल्या आत्म्याचा विकास व्हावा म्हणून जी जी गोष्ट घडेल ती आपल्या विकासाची आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. तक्रार करू नये. काय हेतू आहे मला यामध्ये वर नेण्याचा, काय हेतू आहे मला हे दुःख देण्याचा, ही जाणीव पाहिजे. याच्यामध्ये एक सांगून ठेवतो आपल्याला, आपले समकालीन कोण असावे. आता तुम्ही तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न करता, काय भूत आणि भविष्य माणसं काय पाहत नाही, नाही का. शारदा नाटकात नाही का तो भूतच काढला होता की तो, नाही का, श्रीमंत कोण होता तो, नाही तो काय तो खरं नव्हे, नाही का. पाहुनी या भयंकर भूता फोडली तिने किंकाळी. नवरा पाहून भोल्यावरती पाहिल्यावर तिने किंकाळी फोडली. म्हणजे जात आढा पडल्या ओस हानवटी भेटे नाकाश. शेजारी म्हणती मळे नाका मेला कंटाळा येणे आणीला आंबा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सांगण्याचं हेतू काय, ही तिसरी गोष्ट आहे की नाही, या जगामध्ये जी गोष्ट घडते ती सहेतुक आहे. देयर इज अ पर्पज बिहाइंड द वर्किंग ऑफ द युनिव्हर्स. हे इंग्लिश लोक सांगतात उत्क्रांतीवाले, की बरोबर आहे. आणि सत्पुरुष जो असतो त्याला ती दृष्टी असते, ज्ञानचक्षु असतो, आणि ती नामस्मरणाने येते. हे असंच घडायचं आहे, यात काय दुःख करायचं कारण आहे, बरोबर चाललेलं आहे ते. एखादा मुलगा जन्माला येतो किंवा मुलगी जन्माला येते, भाग्य उदयाला येतं. एखादा आलं म्हणजे कटकटीत निर्माण होतात. हे असंच आहे सगळं. बघा, एखाद्या मुलीचं आयुष्य सुखात असतं, लग्न झाल्यानंतर जी परंपरा सुरू होते, आपल्याकडे 7.5 म्हणतात ना, त्याच 7.5 हा असा शनीचं 3 घरं असतात म्हणे बा कुंडलीमध्ये. ते 7.5 वर्ष इतकं नाकात दम येतो त्याच्या की बोलायची सोय नाही का. मग शनी महात्म्य वाचा, मारुतीला जा, हे सगळे उपाय ते करा बरे का तुम्ही. पण काही नाही, तिथून आहे सगळं, त्याचे पाय धरले पाहिजेत, बाकी काही नाही, नाही का. अहो असं आहे, तुमची प्रकृती बरी व्हायची नसेल तर एखादा चांगला डॉक्टर सुद्धा अशी काही चूक करतो, डाव्याच्या ऐवजी उजवा पाय कापील, नाही तर बोलतोच काहीतरी औषध देईल, नाही का, आणि सही सलामत सुटेल तो सुटतोच. तो सांगण्यात हेतू काय, असं सगळं विचित्र आहे. आता हे सगळं मला जाणीव आहे बरं का, की मागचा रविवार आणि याच्यामध्ये आपला वेळ ही पार्श्वभूमी तयार करण्यात गेला. आता बराबर आपण पुढे जाऊ. आता असं आहे बघा, मग तैसे भूतजात इथपर्यंत आलो होतो मागच्या भाज्या ठाई कल्पीजे तरी आभास आहे काही निर्विकल्पी तरी नाही तेथे मीच मी आघावे. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही जे पाहता हे विश्व तुमच्या कल्पनेचं आहे. असा एक प्रश्न आहे, अरे माझ्या कल्पनेचं असेल तर विश्व कसं माझ्या कल्पनेचं असेल. माणसाच्या कल्पनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे. मला तुम्ही खरं सांगा, मनुष्य चंद्रावरती जातो हे कशाचं फळ आहे, कल्पनेचं फळ आहे. एखादं बिल्डिंग तुम्ही पाहता मोठं, तुमच्या कल्पनेत आहे. त्याला की नाही आधी ब्ल्यू प्रिंट म्हणतात ना, आधी ते तयार होतं आतमध्ये, त्याप्रमाणे बाहेर येतं. कल्पनेशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. इतकंच नव्हे तर माणूस मी बरा होणार असं म्हणलं तर काही आज झालेला असो तो बरं होईल, आणि बरं होणार नाही म्हणला तुम्ही काय म्हणाल, ए बा तुम्ही आपलं काहीतरी बोलता. नाही, आपण त्यालाच की नाही तसा अनुभव घेत नाही. आपली कल्पना ही नेहमी सदोष असते. तुम्हाला माहिती आहे ना, वाचलं असेल तुम्ही, रामकृष्णानी ज्या वेळेला मी मारुती आहे दास्य भाव केला त्यावेळेला माकड हाड 6 इंच वाढलं होतं त्यांचं. काय कल्पना. त्यावेळेला फळ खात असत, भूक करीत झाडावर बसत असत. ज्यावेळेला राधा भाव केला त्यावेळेला मासिक पाळी येत असेल. त्या काय असेल मला, देह हा मनातून आलेला आहे, तुम्ही जसं बोलवाल तसं. म्हणून पूजेचं महत्व इथे आहे. आपण ध्यानात ठेवा, पूजेशिवाय कुणीही भक्त झाला नाही हे ध्यानात ठेवा बरं का. की माझा हा ऐकतो, मी ज्याची पूजा करतो ती पोचते आहे त्याला, हे तुम्ही म्हणलात की ती पोचलीच पाहिजे या शंकाने. किंबहुना महाराजांचं एक वाक्य लक्षात ठेवा, की जो खरा उपासक आहे त्याच्या उपासनेच्या वेळी त्याची उपास्य देवता हजर असते. बरं, हे त्यांचं वाद. म्हणजे काय, हे जे सूक्ष्म आहे ते साकार होऊन पुढे येतं. म्हणून आपण की नाही आपल्याला जे पाहिजे त्याची प्रार्थना करावी. पण कशी करावी, तू ऐकतोयस ही प्रार्थना करावी. की आता गोष्ट मी सांगत नाही, हुंकाराची गोष्ट आहे महाराजांनी सांगितलेली. तो विठोबा हुंकार द्यायचा आणि तू अशी, ते मी सांगेन पुढे केव्हा तरी त्याच्यामध्ये. कारण त्याच्या बापाने सांगून ठेवलं होतं की तू वारकरी होता,
तुझं सगळं विठोबाला सांगत जा. आणि रात्री तो हुंकार ऐकायला यायला लागला त्याला. म्हणजे तो ऐकतो आहे या भावनेनं. आपलं उलटच असतो. आपलं धड आधी चित्त लागतच नाही. स्नानाला आरंभ करून 2 तांबे बोडक्यावर घातले की चालला बाहेर. पुन्हा अर्ध्या तासाने अरे बापरे, गुरुला स्नान घालीत होतो, थंडीने मरत नाही गुरु एवढंच, कारण तो अमर असतो म्हणून. नाही तर दुसऱ्या दिवशी मला ताप आला म्हणून नसतो नाही जायचं खाली. हा कसला आले मानस पूजन काय. पूजेचं फार महत्व आहे बरं या दृष्टीने. ती तशी झाली पाहिजे, तन्मयता आली पाहिजे त्यामध्ये असं. तेव्हा ते जे ईश्वराचं कल्पना आहे ती कल्पना म्हणजे प्रकृती. मग म्हणाले म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे सौरसे जे कल्पना लोभे भ्रंशे कल्पना सवे होय. काय ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. इमॅजिनेशन काय म्हणाले, कल्पना झाली की हाल, कल्पना नाश झाली की गेलं. म्हणून मी देहच आहे ही कल्पना गेली की जग गेलं. कारण देह सगळं दृश्य आहे ना, जगाचं अस्तित्व देहावरती अवलंबून आहे. मी चांगला आहे म्हणलं की चांगला. विल्यम जेम्सने असं म्हटलंय मानसशास्त्रज्ञ की म्हणलं हे जे सत्पुरुष होतात, पापी माणसं सत्पुरुष होतात, यांच्यात काय असतं, मी त्याचा आहे म्हटल्यानंतर आता म्हणाला माझा पापाशी संबंधच नाही, एकदम धारणा होती. नाही का. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आपीचे सुदूरचारावर आता पवित्र तयाचे फळ अभिजात्य तेनेची निर्मळ जन्मले याचे फळ तयासीच जोडे. काय म्हणायचं आणखी काय नाही, मग काहीच नाही. म्हणून सिनर्स हॅव ए फ्युचर. कारण काय कल्पना आहे नाही नाही. अहो तुम्हाला माहिती आहे ना, आमचे एक मित्र होते, क्लासमेट होते, नाही हॉस्टेलमध्ये बरोबर राहत होते. ते आपण जसं सरबत पितो किंवा साखरांबा गुळांबा खाऊ ना, तसं एरंडेल प्यायचा. हो तो आम्हाला असं वाटलं इतके घाण त्याला, आणि चाकीत प्यायचं. काय तर मी काय म्हणलं, अरे तू कसं काय एवढं पितोस बरं का. तो काय म्हणाला, लहानपणी आईने धाक धपटशात देऊन मारून म्हणाले शिकवले एरंडेल मुगाट्याने दर आठवड्याला प्यायचं, ते मुगाट्याने प्यायचं म्हणाले. आणि ते ताकात घालून प्यायचं म्हणजे आणखीच काहीतरी विलक्षण चव होती त्याची बरं का. तर तेव्हापासून जे आवडायला लागले तर काही विचारू नका. तुम्ही विचार, माझ्या मनात येतं तुम्हाला सांगतो, आम्ही मूर्खच लोक. हे दारू पिणारे लोक असतात ना, ते आले तर काय घाण येते तोंडाला, किंवा सिगरेट पिणारे नको वाटते एकदम बरं का. त्यांना तुम्ही विचारा, ते म्हणाल मूर्खाला काय केलं आहे. ते एक गोष्ट आठवते, एक ग्रस्ताने विचारलं सांगा म्हणाले उत्तर प्रश्नाचं. एक दारूचं भांड ठेवलंय आणि एक पाण्याचं भांड ठेवलंय, तर गाढव कोणचं पिल म्हणाले बरं का. त्यांनी सांगितलं गाढव पाणी पिल म्हणाले, म्हणूनच ते गाढव आहे म्हणाले. तशी आमची तशी अवस्था असेल बुवा, काय सांगावं नाही का. तर आम्हाला त्याची लज्जत कशी करायची नाही. म्हणून ही ओवी आपण ध्यानात ठेवा. मी असं म्हणेन आजचं निरूपण सगळं त्या ओवीवर होतं. कल्पना आहे, कल्पना गेली की गेलं असं आहे. आणि सत्पुरुषामध्ये जर काही चीज असेल तर तो आहे म्हणजे आहे, बस आहे म्हणलं की आहे. म्हणून महाराज एकदा म्हणाले एका माणसाला, ते म्हणाले आम्ही विकार वश होतो त्यावेळेला महाराज आपली मदत मिळत नाही. असं का म्हणता म्हणाले, मी हजर असतो पण तुम्ही मला बाहेर ठेवता, मला विसरता. मी असून मला येता येत नाही, मी काय करू. तो सगळीकडे जर आहे तर त्याच्या अस्तित्वाला मर्यादा असेल कशी, आहेच, पण माझी भावना तशी नाही. म्हणून पूजा कर. आणि आपण ध्यानात ठेवा, जे खरे असे सत्पुरुष पूजा करणारे असतात त्यांची जी देवता असते ना, पूजेची देवता, त्याचं तेज फार निराळं असतं, यात शंकाच नाही अगदी. कारण अस्तित्व भावना असते ना, नाही का, ती ज्याची राहिली ना तो काय त्याची कल्पना. म्हणून सगळा परमार्थ आपल्या कल्पनेला शिक्षण देण्याचा आहे. हे सगळे निरूपण नामस्मरण करा, आपलं करा, तमचं करा, कल्पनेला शिक्षण करायचं आहे. आहे म्हणलं की आहे, नाही म्हणलं की नाही. आता पुढचं इतकं नाही लांबवणार संपत झाल्या. पुढच्या रविवारी त्यांना काय म्हणायचंय प्रकृतीबद्दल ते मी सांगतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम राम, रघुपती राघव